नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवून दाखवतोय हिरव्या मुगाची कुरकुरीत अशी भजी. तर इथं बघा, 1 वाटी मूग मी रात्री भिजत घातले होते. मूग छान भिजलेले आहेत. आपण त्याला 2 ते 3 वेळा धुवून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला इथं त्यासाठी लागणार आहे बघा, बेसन पीठ लागेल एक अर्धा कप, म्हणजे 5-6 चमचे लागेल आपल्याला. त्यानंतर इथं एक कांदा घेतला मीडियम साईजचा बारीक चिरून, कोथिंबीर लागेल आपल्याला, इथं हिंग पावडर लागेल थोडीशी. त्यानंतर इथं 4-5 मिरच्या घेतल्यात बघा मी, 3 लसूण पाकळ्या घेतल्यात, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, थोडा ओवा लागणार आहे आपल्याला तो घेतला आहे, हळद घेतली आपण, चवीनुसार मीठ घेतलं आहे, तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. आता आपल्याला इथं बघा, सर्वात आधी मूग स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी. झाऱ्याने व्यवस्थित पाणी नितळून आपण मिक्सरच्या भांड्यात मूग टाकून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं सर्व ह्यात घालून घेऊया. आणि थोडंसं मीठ पण आपण इथं टाकून घेतलेलं आहे. आता इथं बघा, अशा पद्धतीने आपल्याला मूग आहेत ते मिक्सरवरनं बारीक करून घ्यायचे. जास्त बारीक पेस्ट करायची नाही, थोडीशी आपल्याला भरड काढून घ्यायची. तर भरड काढून घेतली आपण, एका खोलगट भांड्यामध्ये आपण हे मूग भरड काढून घेऊया. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण लगेचच कांदा मिक्स करूया. त्यानंतर कोथिंबीर टाकूया, थोडीशी हळद पावडर टाकूया. त्यानंतर इथं बघा, ओवा घेतला आहे आपण थोडा, तो पण टाकूया. त्यानंतर आपण इथं बेसन घेतलेलं आहे ते घालून घेतलेले आहे. आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ह्याच्यात 2-4 चमचे तांदळाचं पीठ पण टाकू शकता. त्यानंतर आता इथं बघा, आपल्याकडं पीठ नव्हतं तांदळाचं, त्यामुळं मी फक्त बेसन टाकलेलं आहे. आणि आपण चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य इथं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर इथं पाण्याची गरज आपल्याला बिलकुलच पडणार नाही आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण हे मुगाच्या भाज्यांचं पीठ तयार केलेले. इथं आपल्याला सोडा वगैरे काही वापरायचं नाही आहे. अशी आपल्याला ही भजी तयार करून घ्यायच्यात. आता बाजूला मी तेल तापायला ठेवलेले. तेल पण आपलं चांगलं तापलेलं आहे. गॅस मिडियम ठेवला आहे बघा. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण इथं भजी सोडून घेऊया. तर अशा पद्धतीने छान अशी ही मुगाची भजी सोडून घेऊया. इथं बघू शकता, एक 5-6 भजी मी ह्या तेलामध्ये सोडून घेते. आता खालच्या साईडने व्यवस्थित अशी आपली भजी 2-3 मिनटं तळल्यानंतर आपण ह्याला पलटी करून घेऊया. आता दोन्ही साईडने बघा, इथं भजी आपली व्यवस्थित तळायला लागलेली आहे. एकदम कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात. आपण मुगाच्या डाळीची भजी तर नेहमीच करतो, पण हिरव्या मुगाची भजी अशा पद्धतीने बघा तयार होतात. आणि बराच वेळ ही भजी इतकी कुरकुरीत राहतात, अगदी दिवसभर म्हणलं तरी भजी छान कुरकुरीत राहतात. तर इथं बघू शकता, तो पहिला घाणा आपला छान असा तळून झालेला आहे. आता आपण इथं काढून घेऊया. तर इथं बघू शकता, पहिला घाणा आपला छान तळून झालेला आहे. आणि मस्त बघा, ही भजी दिसायलाही कुरकुरीत दिसत आहेत. आता आपण दुसरा घाणा लगेचच तळून घेऊया. तर इथं बघू शकता, दुसराही घाणा आपला आता तळत आलेला आहे. तर खालच्या साईडने व्यवस्थित अशी आपण ही भजी तळून घ्यायची. बारीक गॅसवर छान आपल्याला ही भजी तळून घ्यायची. जेवढी तुम्ही छान तळताल तेवढी आतपर्यंत ही भजी छान अशी बघा एकदम मस्त लागतात. तर इथं बघू शकता, आता दुसराही घाणा आपला छान तळून झालेला आहे. तोही आपण आता इथे एका ताटात तिथंच काढून घेऊया. अशा पद्धतीने दुसराही घाणा आपला छान तळून झालेला आहे. तर इथं बघू शकता, तर हिरव्या मुगाची सुंदर अशी आपण ही कुरकुरीत अशी ही भजी तयार केलेली आहे. तर दिसायला तर एकदम सुंदर झाली, तेवढी वरून कुरकुरीत झालेली आहे, तेवढी आतून पण छान अशी झालेली आहे. आता त्यासोबत आपण इथं एखादी चटणी करा, मिरची तळा, किंवा आपण इथं सॉस घेतलेला आहे.
तर एका ताटामध्ये छान आता आपली ही प्लेट भरून घेऊया. तर इथं तुम्हाला दाखवते एक भजी आपण इथं तोडून बघूया. तर इथं बघू शकता मस्त अशी कुरकुरीत ही हिरव्या मुगाची भजी तयार होतात. सोबत आपण इथं सॉस घेतलेला आहे, किंवा नुसती खाल्ली तरी ही भजी तर चवीला छान लागतात. तर इथं बघू शकता अगदी दिवसभर एकदम कुरकुरीत राहणारी ही भजी आहे. अगदी तुम्ही डब्यात जरी करून दिली तरी ह्याची चव आणि ह्याचा कुरकुरीतपणा बिलकुल कमी होत नाही. आणि अशा पद्धतीची हिरव्या मुगाची भजी तुम्ही एकदा तरी करून बघा. आणि जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.